विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल स्पेशल महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक, वनसेवक अशा पदभरतींसाठी बनवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र वन विभाग सोडता या चॅनलवरती इतर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही. आपला वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही वनरक्षक आणि वनसेवक पदाची जाहिरात एक्झॅक्ट कधी येणार आहे हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे हे वनसेवक नावाचे जे पद आहे, वनसेवक नावाचे जे पद आहे, त्याच्यामध्ये कोण अपात्र आहे, 10वी वाले विद्यार्थी, जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहे, उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहे, जास्त शिकलेले, ते अपात्र होणार आहेत की नाही, हा मुद्दा देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. याचा मुद्दा आपल्याला, याची माहिती पुढे भेटलेली आहे, ही देखील सांगणार आहे. आणि आता वनरक्षक भरती जी आहे ती या ठिकाणी MPSC कडे जाणार आहे का, डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, वयोमर्यादा काय आहे आणि कट ऑफ किती लागू शकतो, तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, आणि ही परीक्षा TCS घेणार आहे की IBPS का MPSC कडे जाणार आहे, डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि YBD ग्रीन आर्मीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे क्लिअर करतो मी, जी ही परीक्षा MPSC कडे जाणार आहे का, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा MPSC कडे जाणार नाही, याचे कारण देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेवटला सांगणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा वेगवेगळी जे या ठिकाणी पात्रता आहे, मैदानी चाचणी आहे, अभ्यासक्रम आहे, ही माहिती आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत. जर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, YBD ग्रीन आर्मी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. याच्यावरती वन विभागाची सर्वात अपडेट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बघायला भेटेल. आता सर्वात पहिल्यांदा वनरक्षक पदाबद्दल, वनरक्षक पदाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण वनसेवक पदाबद्दल माहिती बघूयात. सर्वात पहिल्यांदा जो मुद्दा मी तुम्हाला सर्वात इथे क्लिअर करून देतो, पहिला मुद्दा आहे याची शैक्षणिक पात्रता. वनरक्षक जर व्हायचं असेल तर तुम्ही शिक्षण किती असणे गरजेचं आहे, याला स्टार करून देतो. बघू शकता, उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. आता इथं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये तुम्हाला बघू शकता, विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी कोणताही एक जरी विषय असेल, एक जरी विषय असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्व विषय असण्याची गरज नाही. एक जरी विषय असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. 12वी मध्ये याच्यापैकी एक विषय पाहिजे. आता जर साहजिकच तुम्हाला जर सायन्स तुम्ही घेतलेलं असेल, सायन्स जर घेतलेलं असेल तर तुम्हाला विज्ञान म्हणजे सायन्स, सायन्स हा विषय असतोच. त्याच्यानंतर गणित, कॉमर्स जर घेतलेलं असेल, गणित, सायन्समध्ये देखील हा गणित विषय असतोच. आणि जर कॉमर्स घेतलेलं असेल तर या ठिकाणी भूगोल किंवा अर्थशास्त्र एक विषय असतोच. आणि जर आर्टमध्ये असेल तर हे बघू शकता, आर्ट आणि भूगोल आणि अर्थशास्त्र दोनही विषय येथे असतातच. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी येथे पात्र होतात. त्याच्याही व्यतिरिक्त जर तुम्ही अनुसूचित जमाती, बघू शकता, अनुसूचित जमाती म्हणजे फक्त ST कॅटेगरी, इथे या ठिकाणी ST, फक्त ST कॅटेगरीला सूट आहे. SC कॅटेगरीला सूट नाही. वारंवार मी सांगतो, फक्त ST कॅटेगरी म्हणजेच या ठिकाणी बघू शकता, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, फक्त 10वी पास जर ST कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा मुले, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जर असेल, फक्त 10वी पास असेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही माजी सैनिक असाल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तरी देखील तुम्ही फक्त 10वी पास वरती हा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर बघू शकता, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले गंभीर झालेले वनखबरे, त्याच्यानंतर वन कर्मचारी यांची जर पाल्य असेल, जर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये वनखबरे किंवा वन कर्मचाऱ्यांचे जर तुम्ही पाल्य जर असाल तरी देखील तुम्ही फक्त 10वी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु या ठिकाणी जखमी झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आधीच तुम्ही वन अधिकाऱ्यांकडून घेतलेले असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही येथे पात्र होतात. ठीक आहे. ही झाली शैक्षणिक पात्रता. याच्याबद्दल कोणताही जर पॉइंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आता शेवटला मी सांगेल की जाहिरात कधी येणार आहे आणि कशा प्रकारचे येणार आहे. ठीक आहे. आता जो नेक्स्ट मुद्दा आहे, ही परीक्षा, आता ही परीक्षा अभ्यासक्रम बघण्याच्या अगोदर वयोमर्यादेचा कालखंड सर्वात महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये वयवाढ होणार आहे की नाही, हा देखील मुद्दा इथे मी 100% तुम्हाला कव्हर करून सांगणार आहे. तुम्हाला पटेल असं उत्तर मी याच्यामध्ये सांगणार आहे.
आता वय तुमचं कधीपासून मोजलं जातं तर मागच्या वर्षीच्या जाहिरातीप्रमाणे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक पासून तुमचे वय मोजले जाईल. वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. आता जे मागासवर्गीय उमेदवार आहेत, मागासवर्गीय अमागास म्हणजे ओपनवाले अमागास उमेदवार आहे, ते 18 वर्षापासून या ठिकाणी 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 18 ते 27. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवार एस-सी, एस-टी कॅटेगरीवाले आणि अनाथ, अधुगं जेवाले 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, मागासवर्गीय, अनाथ, अधुकं जे 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर जे माजी सैनिक आहे मागास, ते या ठिकाणी 18 ते म्हणजे जे त्यांचं या ठिकाणी डिस्चार्ज बुक असते, डिस्चार्ज बुक रिटायरमेंट त्याच्यावर 3 वर्षाची सवलत त्यांना भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जे आहेत दोनही ते 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर जे अंशकालीन पदवीधर आहेत ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि रोजंदारी मजूर आहेत ते देखील 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आता राहिला वयवाढीचा मुद्दा. आता सर्व ओपनवाले या ठिकाणी 18 ते 27 वर्षापर्यंत भरू शकता आणि बाकीचे 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता सर्वांना 1 वर्ष सरसकट वयामध्ये सूट देणे आवश्यक आहे. आणि ही सूट कशा प्रकारे दिली जाईल? आता हा जो वयवाढचा मुद्दा आहे तो या ठिकाणी अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पोलीस भरतीसाठी हा मुद्दा मांडला गेलेला आहे. आणि जर पोलीस भरतीला वयवाढ झाली म्हणजेच वयवाढ प्लसचा आयकॉन केलेला आहे. वयवाढ झाली तर 100% इथे त्यांना वनरक्षक भरतीला देखील सूट द्यावीच लागणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आता जे मागासवर्गीय उमेदवार आहे 18 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि ओपनवाले 18 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अशी वयाची मध्ये सूट देण्याची शक्यता आहे. 100% कोणीही सांगू शकत नाही. फक्त अशी म्हणजे या ठिकाणी शक्यता आहे. ठीक आहे. आता जो पहिल्यांदा मुद्दा मी क्लिअर केला शैक्षणिक पात्रता, तर त्याच्यावरती डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि त्याच्यानंतर हा मुद्दा आहे वयोमर्यादेचा. याच्याबद्दल अट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिल्यांदा आता जो अभ्यासक्रम आहे तो मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगून घेतो. ठीक आहे. आता बघू शकता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षा आता एक मुद्दा आहे की आता मागील वर्षी 2023 मध्ये ही परीक्षा कोणी घेतली होती? टीसीएस. टीसीएसने 2023 मध्ये ही परीक्षा घेतली होती. कोणी 2023 ने टीसीएसने ही परीक्षा घेतली होती. आता ही परीक्षा कोण घेईल? तर आता देखील ही परीक्षा टीसीएस कंपनीज घेईल. कारण हे कॉन्ट्रॅक्ट 2024 पर्यंत टीसीएस कडे वन विभागाने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे 2025 पर्यंत. ठीक आहे. 2025 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे या वर्षी देखील टीसीएसच परीक्षा घेईल. हा मुद्दा इथे मी क्लिअर करून देतो. आता बघू शकता जी परीक्षा होणार आहे, जी परीक्षा आता अभ्यासक्रमाचा विषय आलेला आहे. परीक्षा तुमची कशी होईल? ऑनलाईन परीक्षा 100% ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा कोण घेईल? टीसीएस परीक्षा घेईल. एकूण प्रश्न किती असणार आहे? तुम्हाला आता इथे मी क्लिअर करून देतो. एकूण प्रश्न किती असणार आहे? एकूण फक्त 60 प्रश्न असणार आहे. 60 प्रश्न असणार आहे. तर एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजेच एकूण 60 प्रश्नांना 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल. किती? 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल आणि प्रश्न 60च असतील. त्याच्यामध्ये बघू शकता मराठी व्याकरण किती? 15 प्रश्न 30 गुण. इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी प्लस वन्य आणि पर्यावरण तांत्रिक प्रश्न हे 15 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असणार आहे 30 प्रश्न 30 गुण. याच्यामध्ये एखादा प्रश्न गणिताचा देखील असू शकतो. आणि बघू शकता ऑनलाईन परीक्षा प्रश्नांचा स्तर म्हणजे प्रश्नांची लेवल फक्त 10वी पास म्हणजे सोप्या लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात. बघू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय असणार आहे. एकूण 60 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे शैक्षणिक पात्रता बघितली, वयाची अट बघितली आणि शैक्षणिक शैक्षणिक पात्रता बघितली, वयाची अट बघितली आणि अभ्यासक्रम बघितला. आता जो चौथा पॉइंट आपण बघणार आहोत तो या ठिकाणी असणार आहे शारीरिक पात्रता काय पाहिजे, कोणाला सूट आहे कोणाला सूट नाही ते मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. तर 5वा पॉइंट जाहिरातीमध्ये देण्यात आलेला होता शारीरिक पात्रता. बघू शकता उमेदवाराने
खालीलप्रमाणे उंची, छाती, वजन निकष पूर्ण केलेले असावे. याच्यामध्ये कोणकोणते निकष आहे तर मी तुम्हाला सांगतो. जे पुरुष उमेदवार आहे, पुरुष उमेदवार, आता पुरुषांसाठी सर्वात पहिल्यांदा मी सांगून घेतो, त्याच्यानंतर महिलांचे मी नंतर सांगेल. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथे पुरुषांची माहिती मी सर्वात पहिल्यांदा सांगून घेतो. जे पुरुष आहेत, पुरुषांसाठी उंची किती आहेत? उंची किती आहे पुरुषांसाठी? तर सूट कोणाला आहे हे नंतर सांगतो. ठीक आहे. सूट कोणाला आहे? पुरुषांना सर्वसाधारण पुरुषांना उंची किती पाहिजे? तर 163 सेमी तुमची उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी उंची 150 असणे गरजेचे आहे. ठीक आहे. महिलांसाठी उंची 150 आणि पुरुषांसाठी 163 असणे गरजेचे आहे. आता महिलांना छाती लागू नाही. पुरुषांसाठी छाती तुमची 79 असणे गरजेचे आहे. तेथून पुढे तुमची 5 ने भुगून 84 होणे गरजेचे आहे. आता एखादा विद्यार्थी बोलेल, की माझी 79 नाही, माझी डायरेक्टली या ठिकाणी 90 छाती भरते. स्टार्टिंग 90 भरते. छाती कितीही भरो, तिथून पुढे तुम्हाला 5 ने फुगवणे गरजेचे आहे. 90 प्लस 5 95 पर्यंत फुगवणे गरजेचे आहे. कितीही छाती भरो, 79च्या पुढे भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे कितीही भरो, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. ठीक आहे. आणि तुमचे वजन किती असणे गरजेचे आहे? तर वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचे वजन असणे गरजेचे आहे. महिलांसाठी देखील आणि पुरुषांसाठी देखील. ठीक आहे. याच्यामध्ये उंचीचा सहसा पॉईंट लक्षात घेतला जात नाही. उंचीमध्ये काढले जात नाही, जास्त असो कमी असो. ठीक आहे. आता सूट कोणाला आहे? आता बाकीच्या सर्व उमेदवारांसाठी एवढी उंचीची अट आहे. एवढी उंचीची अट आहे. पुरुषांसाठी 163, महिलांसाठी 150. जर तुम्ही इथे एसटी कॅटेगरीचे जर असाल, एससी कॅटेगरीला, आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता एससी कॅटेगरीला सूट नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, एससी कॅटेगरीला सूट नाही. विद्यार्थी विचारतात त्याच्यामुळे सांगतो. ही सूट फक्त एसटी कॅटेगरीच्या मुलांना आहे, म्हणजेच अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी. जर तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही पुरुष असाल तर तुमची उंची 152.5 असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी उंची बघू शकता 145 असणे गरजेचे आहे. छातीमध्ये पुरुषांना सूट नाही. 79 ते 84 असणे गरजेचे आहे. किती छाती भरो, तेथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचे वजन असणे गरजेचे आहे. याचे टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी नॉर्मलमध्ये असते. आता जो नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्याच्यामध्ये सांगणार आहोत की मेडिकल कशा प्रकारे होते. चष्मा चालतो का? माझा या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत मेडिकलचे. मेडिकलमध्ये काय पॉईंट चेक करतात हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता शारीरिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. शेवटला सांगणार आहे, पगार देखील सांगणार आहे. तुम्ही काळजी करू नका, विद्यार्थी पगाराबद्दल विचारतात. आता ठीक आहे. आता पुरुष उमेदवारांसाठी तुम्हाला किती किलोमीटर पळायचे आहे? आता ही मैदानी चाचणीबद्दल पॉईंट बघत आहात. आता पुरुष उमेदवारांचा किती? तर 5 किलोमीटर 5 किलोमीटर धावायचे असते पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांचा इथे लिहितो. महिला उमेदवारांना 3 किलोमीटर 3 किलोमीटर धावायचे आहे. महिलांना आता पुरुषांना 5 किलोमीटर धावण्यासाठी आउट ऑफ टायमिंग 17 मिनिटामध्ये जर 17 मिनिटं किंवा 17 मिनिटाच्या कमी जर तुम्ही पळाले अगोदर त्याच्या 5 किलोमीटर कव्हर केले तर तुम्हाला आउट ऑफ किती 80 पैकी 80 तुम्हाला गुण भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांना 3 किलोमीटर धावण्यासाठी 12 किलोमीटरचा आउट ऑफचा टायमिंग आहे. जर 12 मिनिटाच्या अगोदर जर पळाले तर 80 पैकी 80 गुण भेटतील. जर बघू शकता 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी टायमिंगमध्ये जर 80 पैकी 80 गुण भेटतील. जसा तुमचा टायमिंग वाढेल तसे तुमचे इथे गुण कमी झालेले तुम्हाला बघायला भेटतील. आता समजा मला 24 मिनिटपेक्षा जास्त परंतु 25 मिनिटापेक्षा कमी जर आलो तर या दरम्यान आलो तर 25 गुण भेटतील. अशा प्रकारे जसे टायमिंग कमी होईल तसे तुमचे गुण म्हणजे जसा टायमिंग जास्त धावण्यासाठी टायमिंग वाढेल, मिनिटे वाढतील तसं तुमचे गुण कमी होतील. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. महिलांचे देखील तसेच आहे. 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मिनिटामध्ये जर पळाले आउट ऑफ 80 पैकी 80 गुण भेटतील. समजा मला 19 पेक्षा जास्त परंतु 20 मिनिटापेक्षा कमी जर लागले तर मला इथे 25 गुण भेटतील. अशा प्रकारे हा तक्ता तुम्ही बघून घ्या. आता सर्वात पहिल्यांदा सांगतो. आता पगार सांगण्या अगोदर मला सर्वात एक पॉईंट क्लिअर करायचा आहे. आता तुमची लेखी परीक्षा आहे 120 गुणांची. ठीक आहे. 120 महिला आणि पुरुषांची दोन्हींची 120 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. आणि हे झाली, एक मिनिट इथे लेखी लिहितो. ही झाली लेखी परीक्षा. लेखी परीक्षेला एवढे गुण आहेत. त्याच्यानंतर तुमची इथे मैदानी इथे लिहितो मैदानी. ठीक आहे. मैदानी इथे लिहिले. मैदानी आहे 80 गुणांची. आता हे दोन्ही मिळून कट ऑफ लागत असतो. ठीक आहे. 120 पैकी जे विद्यार्थी 120 पैकी जे विद्यार्थी 54 किंवा 54 पेक्षा जास्त गुण घेतील ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी
मैदानी चाचणीसाठी पात्र. मैदानी चाचणीसाठी हे विद्यार्थी सर्व पात्र असणार आहे. जे 120 पैकी 54 गुण घेतील किंवा 54 पेक्षा जास्त गुण घेतील ते सर्व विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी पात्र राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मैदानी चाचणी. मैदानी चाचणी 80 गुणांची. हे दोन्ही मिळून मार्क लागणार. आता मला एक लक्षात घ्या, हा पॉइंट एक लक्षात घ्या. आता मला समजा लेखीला आहेत इथे 90 मार्क 90 मार्क आहेत आणि मैदानी चाचणीला मला आहे 50 मार्क्स. 50 मार्क्स माझे टोटल किती झाले? टोटल किती झाले? इथे 0 आणि 9 आणि 5 14. माझी टोटल झाली 140 आणि समजा मेरिट लागले इथे 142. तर माझं या ठिकाणी वेटिंगला नाव राहणार, माझं सिलेक्शन इथे राहणार नाही. हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. आता जो मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितले का याचा कट ऑफ किती लागेल, हे कट ऑफ बद्दल मी माहिती सांगतो. मागील वर्षी जागा कमी असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी ग्राउंडला सिरियस न घेतल्यामुळे खूप ठिकाणी 140 कट ऑफ लागलेला आहे आणि तब्बल 166 गुण असून देखील विद्यार्थी वेटिंगला आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावर्षी मार्क्स किती घ्यायचे हे सांगतो. मार्क्स किती घ्यावे लागणार आहे माझा मुद्दा लक्षात घ्या. 175 प्लस ते 180 ते 175 गुण घ्यावे लागणार आहे. किती पैकी? 200 पैकी. म्हणजेच 120 अधिक 80 किती झाले? 200. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 175 ते 180 गुण घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे. आता शेवटचा जो मुद्दा असणार आहे वनरक्षक बद्दल, तो पगार किती भेटतो वनरक्षकाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर वनसेवक बद्दल माहिती आपण बघणार आहोत. आता जे वनरक्षकचं बेसिक आहे किती? 21,700. हे फक्त बेसिक झाले. 21,700 जे आहे फक्त बेसिक आहे. बेसिक पेमेंट त्याच्यामध्ये आहार भत्ता असतो. त्याच्यानंतर होम रेंट, HRA, DRA सगळे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे अलाउन्समेंट असतात. त्याचे स्टार्टिंग पेमेंट तुमचे काही जिल्ह्यामध्ये बघू शकता, काही जिल्ह्यामध्ये 32,000 भेटते, काही जिल्ह्यामध्ये 34,000 भेटते. त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये 36,000 देखील भेटते आणि काही जिल्ह्यामध्ये 40,000 देखील भेटते. सर्वात जास्त पगार कोणाला भेटतो? जे पेसा मधून निवड झालेला आहे. पेसा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 4 ते 5 हजाराचा पगार. आता एखाद्या नॉर्मल जिल्ह्यामध्ये 36,000 पगार सर्वांना आता भेटतोच. परंतु पेसामधून जर निवड झाली असेल तर त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 हजार पगार जास्त भेटतो. म्हणजे 40,000 पगार सहज भेटून जातो पेसा जिल्ह्यामध्ये. आणि जे नक्षल गडचिरोली, गोंदिया अशा ठिकाणी जे आहे नक्षलग्रस्त एरियामध्ये त्यांना देखील 40,000 प्लस पेमेंट असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. पेमेंट एकदम चांगल्या प्रकारचा असणार आहे. हा आता वनरक्षक बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. आता वनरक्षकची जाहिरात कधी येईल आता सांगतो. सर्वात पहिल्यांदा वनरक्षकची जाहिरात कधी येईल हा मुद्दा पहिल्यांदा सांगतो. त्याच्यानंतर जागा किती असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं पहिला पॉइंट मी करतो की वनरक्षक पदाच्या एकूण जागा किती असणार आहेत. तर वनरक्षक पदाच्या एकूण जागा असणार आहे 1,500 प्लस जागा असणार आहे. आता दुसरा पॉइंट मी तुम्हाला अगोदर सांगतो, ही जाहिरात कधी येणार आहे हे सांगतो. त्याच्यानंतर मी इथे सांगतो की आता सर्वात पहिल्यांदा जो RTI टाकला होता त्याच्यामध्ये 1,684 जागा रिक्त दाखवत होते. 1,684 जागा रिक्त दाखवत होते 2024 मार्चच्या एंडिंगला. परंतु आता 2025च्या मार्चच्या एंडिंगला आता जागा फक्त 966 दाखवत होते. याचं कारण काय आहे? जागा कमी होण्याचं तर जोपर्यंत पेसाला या ठिकाणी नियुक्त्या भेटल्या, पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या भेटल्या नव्हत्या त्यावेळेस 1,684 जागा दाखवत होते. त्याच्यानंतर जशा पेसा विद्यार्थ्यांना नियुक्त्या भेटल्या तशा या ठिकाणी जागा कमी झाल्या आणि 1,000 आता जवळजवळ 966 जागा रिक्त आहेत. परंतु ही जाहिरात 1,500 पेक्षा जास्त पदांची कशी येणार? तर काही विद्यार्थी दुसरीकडे जॉईन झालेले आहेत, जॉब सोडलेले आहेत, त्याच्यामुळे जागा रिक्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर काही वनरक्षक रिटायर झालेले आहेत, त्याच्यामुळे जागा वाढलेल्या आहेत. तरी काही झाले तरी ही जाहिरात आणि काही पदे नवीन निर्माण करण्यात येत आहे. त्याच्यामुळे 1,500 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. आता ही जाहिरात कधी येईल? ही जाहिरात 100% सप्टेंबरमध्ये आलेली बघायला भेटेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच ही जाहिरात सप्टेंबरमध्ये येईल आणि MPSC कडे ही परीक्षा जाणार नाही. 31 डिसेंबर 2025च्या अगोदर जर जाहिरात आली तर ही परीक्षा TCS घेईल आणि नंतर 2026 मध्ये जर ही जाहिरात जर आली तर या ठिकाणी 26 मध्ये जर आली तर ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला MPSC कडे गेलेले बघायला भेटेल. सर्वांनी आता एक पॉइंट आहे की आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. आपण जाहिरात येण्यासाठी तिथे वारंवार कॉलवार घेत असतो.
ईमेल देखील करत असतो. आपल्या पद्धतीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रयत्न तेथे करत असतो. आता ही जाहिरात सप्टेंबरमध्ये येणे अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे की आता ज्या विद्यार्थ्यांनी आता हिवाळी अधिवेशन चालू झालेले आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांच्या तालुक्यात आमदार, खासदार आहेत त्यांना वैयक्तिक निवेदन द्यायचं आहे. त्यांना कॉल मेसेज करून हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडण्यास उत्साहित करायचा आहे, जेणेकरून जाहिरात लवकर येईल. तर सप्टेंबरपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता वनरक्षकचा मुद्दा मी इथे क्लिअर केलेला आहे. आता मुद्दा सुरू झालेला आहे वनसेवकचा. ठीक आहे. आता मुद्दा सांगतो आणि ही वनसेवकची जाहिरात कधी येईल हा देखील मुद्दा पुढे सांगतो. सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील. येथे म्हटलेलं आहे हे लक्षात हा सर्वात मोठा स्टार करतो हा मुद्दा लक्षात घ्या. इथे म्हटलेलं आहे ई पॉइंट जी आर मध्ये ई पॉइंट म्हटलेला आहे. बघू शकता सदर पदावरील नियुक्तीकरिता किमान म्हणजे कमीत कमी 10वी पास शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी असावी. म्हणजेच कमीत कमी तुम्ही 10वी शिकलेले असावे आणि जास्तीत जास्त तुम्ही फक्त 12वी शिक्षण असावे हेच विद्यार्थी इथे पात्र ठरतील. आता पुढे पूर्ण ऐकून घ्या. कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपात्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात येईल. आता फॉर्म भरताना या ठिकाणी तुमच्याकडून लिहून घेण्यात येईल की मी 10वी किंवा 12वी याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले नाही असं लिहून घेण्यात येईल. असं जी आर मध्ये म्हटलेलं आहे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही असा यांचा म्हणण्याचा पॉइंट झाला. परंतु जो फक्त 10वी पास पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे किंवा 12वी पास पाहिजे, कमीत कमी 10वी आणि जास्तीत जास्त 12वी पास असेल. हा जो जी आर आहे शासनाला आत्ताच माझ्याकडून लिहून घ्या. 100% हा जी आर शासनाला रद्द करावे लागणार आहे. उच्च शिक्षित पदवीधर 12वी पासून कितीही पुढे शिक्षण जर झालेलं असेल तरी देखील ग्रॅज्युएशन असो पोस्ट ग्रॅज्युएट असो कोणताही विद्यार्थी याच्यामध्ये 100% पात्र झालेला तुम्हाला बघायला भेटेल. फक्त 10वी पाहिजे, फक्त 12वी पास पाहिजे हा मुद्दा शासनाला 100% रद्द करावा लागणार आहे. याच्यामध्ये आता हा पॉइंट शैक्षणिक पात्रतेचा मी कव्हर केला. हा जी आर हा या ठिकाणी पॉइंट रद्द करावा लागणार आहे. आता इथं वयचा पॉइंट सांगतो. इथं वय बद्दल कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी जी आर मध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु मी इथे जास्त या ठिकाणी अंदाजित सांगून देतो. 18 बघू शकता 18 ते 38 हे ओपन वाले विद्यार्थी अमागास विद्यार्थी म्हणजे ज्यांना सूट नाही ते विद्यार्थी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. हा फक्त माझा अंदाज आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत SC ST OBC वाले ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता या ठिकाणी ऑफिशियल कोणताही जी आर मध्ये याचा उल्लेख केला नाही. फक्त विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. आता वनरक्षक जो पॉइंट आहे वनसेवकचा हा पेमेंट बद्दल मी तुम्हाला याचं नंतर सांगतो. परंतु सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये एक पॉइंट आहे सरळ सेवा. सरळ सेवा जी आर मध्ये कन्फर्म म्हटलेलं आहे ही पदभरती 100% या ठिकाणी सरळ सेवेने भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये सरळ सेवे आता या ठिकाणी एक मुद्दा आहे, दोन मुद्दे आहेत लक्षात घ्या. जो पहिला मुद्दा आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की याच्यासाठी फक्त ग्राउंड होईल आणि डायरेक्ट निवड याद्या लागतील. आणि काही विद्यार्थ्यांचा जो दुसरा पॉइंट आहे याच्यासाठी फक्त या ठिकाणी मैदानी चाचणी म्हणजे फक्त लेखी परीक्षा होईल आणि डायरेक्टली मैदानी चाचणी होणार नाही. एकच मुद्दा होईल. आता काही हो जर लेखी परीक्षा जर झाली आता तुमचे वनरक्षकसाठी तयारी चालूच आहे अगोदरच. ठीक आहे. वनरक्षकसाठी तयारी चालूच आहे. त्याच्यानंतर आता जर काही वेळेस वनरक्षक सारखे ग्राउंड देखील होईल आणि मैदानी चाचणी देखील होईल. काही वेळेस फक्त लेखी होईल, फक्त ग्राउंड होईल. आणि लेखीसाठी तुम्हाला आत्ताच अभ्यासक्रम सांगून देतो. मराठी व्याकरण तुम्हाला राहणारच आहे सरळ सेवेमार्फत. जर लेखी घेतली तर मराठी व्याकरण राहणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण राहणार आहे. सामान्य ज्ञान राहणारच आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न असणार आहे आणि गणित किंवा बुद्धिमत्ता ही देखील असणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच या विषयांना अनुसरून तुम्ही अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. आता ही जाहिरात वनरक्षकाची कधी येईल हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला वनसेवक जर जाहिरात अस्तित्वात जर मान्यता भेटली आणि जाहिरात आली तर पेमेंट किती असणार आहे. तर जी आर मध्ये 15,000 हे बेसिक पेमेंट दिलेले आहे आणि हे या ठिकाणी स्टार्टिंग म्हणजे एंडिंगला 47,600 एवढं जाईल. परंतु या ठिकाणी त्याच्यामध्ये मूळ वेतन ही 15,000 त्याच्यानंतर महागाई भत्ता 46%, 6,900 घर भाडे भत्ता 18% म्हणजेच येथे 3,600 वनरक्षक प्रमाणे. त्याच्यानंतर पूरक स्थानिक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1,000 रुपये,
कायम प्रवास भत्ता वनरक्षकाप्रमाणे ₹1,500 म्हणजे ₹1,500 ठीक आहे. तर स्टार्टिंग सर्व हे बेसिक 15,000 आणि बाकी बाकी हे गव्हर्नमेंटचे भत्ते म्हणजेच हे अनाउन्समेंट असतात ते सर्व मिळून तुमचं पेमेंट ₹28,090 28,090 असे आणि गट ड चा हा जॉब असणार आहे गट ड चा आणि गट ड साठी 28,090 हे एक चांगल्या प्रकारचं हे पेमेंट आहे. ठीक आहे. आता राहिलेला जो मुद्दा आहे ही वनसेवकची जाहिरात कधी येईल? तर आता मुद्दा हा जो वन विभागाने हा मुद्दा मांडला, कोणता मुद्दा मांडला, की आम्हाला जे पूर्वीचे वनमजूर सोडून गव्हर्नमेंटमध्ये पदे घ्यायची आहे, वनसेवक ज्याचे नाव करण्यात आलेले आहे, त्याच्यासाठी किती पदे भरायची आहे? 12,991 पदे आम्हाला इथे भरायची आहेत. असा मुद्दा, असा प्रस्ताव कोणापुढे मांडला? शासनापुढे. इथं लिहितो शासन. हा मुद्दा शासनापुढे मांडला. कोणी मांडला? हा मुद्दा आहे. हा मुद्दा मांडला वन विभाग. महाराष्ट्र वन विभागाने हा मुद्दा शासनापुढे मांडलेला आहे. परंतु अद्याप कोणत्याही या ठिकाणी प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली नाही. याच्याबद्दल मला पूर्ण अपडेट आहे. जे नागपूरची जे पूर्वीचे वनमजूर आहे, ते याच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्यांचे वारंवार मोर्चे, आंदोलने चालू आहेत, की ही पदभरती काढण्याच्या अगोदर आम्ही सध्या जे कार्यरत 4,000 प्लस उमेदवार आहोत. 4,000 प्लस जे आम्ही पूर्वीचे वनमजूर आहोत, त्यांना आम्हाला आधी पर्मनंट करायला सांगा वनसेवक म्हणून. जे आम्ही आधी वनमजूर म्हणून आहोत, ते आम्हाला पर्मनंट वनसेवक म्हणून करा अगोदर. त्याच्यानंतर ही पदभरती करा. त्यांचे या ठिकाणी कोर्टात देखील ते गेलेले आहेत आणि त्यांचे वारंवार आंदोलन याच्यावरती चालू आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा ते कोर्टात जाऊ अगर ना जाऊ, सर्वात महत्त्वाचा पॉइंट हा आहे, की अजून शासनाने या पदभरतीला किंवा या पदनिर्मितीला कोणत्याही प्रकारची मान्यता दिलेली नाही. मान्यता दिलेली नाही. त्याच्यामुळे अद्याप याच्याबद्दल जाहिरात कधी येईल हे देखील सांगता येणार नाही. ज्यावेळेस या पदांना मान्यता भेटेल, त्यावेळेस आपण सांगू शकतो, की ही जाहिरात पुढील महिन्यामध्ये येईल, या महिन्यात येईल, त्या महिन्यामध्ये येईल, असे आपण सांगू शकतो. परंतु सध्या या पदांना हे पद अजून निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. निर्मितीसाठी मान्यता भेटलीच नाही. जागांसाठी देखील मान्यता भेटली नाही. त्यामुळे सध्या याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं आपल्याला माहिती सांगता येणार नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि वनरक्षक वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.